हे लक्षात येणार की कितीतरी गोष्टी आपण साचवून ठेवल्याय, कळत न कळत, कळत न कळत साचवून ठेवलंय. आणि मॅनिफेस्टेशन प्रोसेसेस आणि इतके सारे टेक्निक शिकल्यानंतरही का ते माझ्या लाईफमध्ये इतकं जास्त छान अवतरित नाहीये, किंवा मला का एवढा टाइम आणि स्पेस का लागतोय, याची उत्तरं मिळणार. एकदा ते कळलं ना, तर तुमचा प्रवास कसा होणार आहे मी सांगते. मुंबई टू दिल्ली जर कारनी जायचं असेल ना, तर प्रॉब्लेम हा नसतो कोणत्या कारनी चालले आहे, काय रस्ता माहितीये, सगळं माहितीये, सगळं माहितीये, गुगल मॅप्स आहे, सगळं आहे. एकच गोष्ट आहे जी आपण कंट्रोल नाही करू शकत. कुठली आहे? कुठली गोष्ट आपण समजा मुंबई आणि दिल्लीला आपण प्रवास करत असू बाय रोड, तर कुठली गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ट्रॅफिक. ट्रॅफिक. व्हेरी गुड. ट्रॅफिक आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. किती गाड्या आपल्यामध्ये येतील, आणि तो समजा 7 तासाचा प्रवास आहे, तर तो 14 तासाचा होऊ शकतो का 12 तासाचा होऊ शकतो. कुठे जाम लागलेला आहे, कुठे रस्ता, हे आपल्या हातातच नाहीये. रस्ता माहीत असूनही आपली पण कंडिशन सध्या तशीच आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या गोलसाठी आपल्याला काय करायचंय. आपल्याला स्ट्रॅटेजीज माहितीये, आपल्याला टू डू माहितीये, आपल्याला बीइंग माहितीये, सगळं माहितीये. पण काय होतंय, आपल्याला काय माहिती नाहीये, आपलं काय कंट्रोलमध्ये नाहीये. मध्ये मध्ये फार अडथळे येतात आहे. तर हे अडथळे, हे ऑब्स्टॅकल्स आपल्याला समजा काढून टाकायची शक्ती मिळाली आणि रस्ता जर क्लिअर मिळाला, तर ही जर्नी फार सुंदर होऊ शकते, है ना. तर तुमचं कुठलंही गोल असू द्या, कुठलंही गोल असू द्या, पॉसिबल आहे. तर आता काय करायचंय, आपली एक डायरी घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे, आणि आपला कुठला पण एक महत्वाचा गोल लिहायचा आहे. हा जो प्रोग्राम आहे 21 दिवस पर्यंत वर्कशॉप स्टाईलमध्ये राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर्नल पेन तर घेऊन यालच. माझा माझा असा मानस आहे की जास्तीत जास्त वर्क तुम्ही इथेच करून घ्यावं. म्हणजे मला हे टेन्शन नाही पाळायचं आहे की तुम्ही हो असाइनमेंट केला की नाही. तर असाइनमेंट जे राहील ते थिंकिंगचं राहील, ऑब्झर्वेशनचं राहील, पण तुमचं मॅक्झिमम रायटिंग वर्क इथेच होणार. तर आता आपल्याला लिहायचंय, बघा, गोल्स तुमचे 4 एरियात असू शकतात. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे आता समजा तुमचा 1 करोडचा गोल आहे, तर हा तुमच्या दृष्टीने शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे, हे विचार करणं जरुरी आहे. 1 करोड गोल शॉर्ट टर्म असू शकतो अशा व्यक्तीचा ज्याची इन्कम 20-30 लाख पर महिना आहे मे बी, आणि लॉंग टर्म असू शकतो अशा व्यक्तीसाठी ज्याची इन्कम होऊ शकतं 50,000 ते 1 लाख आहे. तर हा वेल्थ वाला एरिया झाला. हेल्थ सगळ्यात पहिले HWRH लक्षात ठेवायचं. एच म्हणजे हेल्थ. हेल्थ का? जोपर्यंत तुमची फिजिकल मेंटल हेल्थ अमेझिंग राहणार नाही, तोपर्यंत तुम्ही WRH कडे जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला हेल्थमध्ये गोल कसा हवा. आता हेल्थमध्ये गोल प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. जो व्यक्ती मॅरेथॉन रनर आहे त्याचं म्हणणं काय आहे की मला 10 किलोमीटर 45 मिनिटामध्ये करायचं आहे. आणि ज्या व्यक्तीने वर्षानुवर्षापासून कधी धावणं नाही, काही नाही, त्या व्यक्तीसाठी रोज 1 तास वॉक जरी झाला ना तर पुष्कळ आहे. बरोबर आहे. तर गोलचं स्टँडर्ड नाही. आपल्याला सध्या पुढच्या 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये कशा प्रकारची हेल्थ अचीव करायची, म्हणजे विदिन 6 मंथ्स, फ्रॉम 3 मंथ्स टू 6 मंथ्स, हा जो कालावधी आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काय हवंय हे तुम्हाला लिहायचं. तर एच लिहा, हेल्थ, आणि त्याच्यासमोर काय हवंय. आणि हेल्थमध्ये एकच आपल्याला सध्या गोल घ्यायचा आहे ना. आता आपल्याला घ्यायचंय वेल्थमध्ये. हेल्थ आणि वेल्थ हे जवळजवळ का आहेत? हेल्थ इज रिअल वेल्थ, हे अगदी खरं आहे. हेल्थ इज द पाथवे टू वेल्थ, हे पण अगदी खरं आहे. तर आता वेल्थमध्ये म्हणजे मनी एरियामध्ये आपल्याला कुठला गोल मॅनिफेस्ट करायचा आहे पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये. ते पैसे असू शकतात, पैशाशी रिलेटेड अपॉर्च्युनिटी असू शकते. होऊ शकतं कोणाला वाटेल की मला एक संधी मिळावी जिथे एक राईट पर्सन यावं आणि माझ्या बिझनेसला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन यावं. आणि हे बघा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट वेल्थच्या एरियामध्ये, तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा हाऊसवाईफ आहात, वेल्थ गोल नेहमी फॅमिलीचा असतो. असा विचार करायचा नाही की मी कमवत नाही. सगळ्यात मोठा आपला लिमिटिंग बिलीफ मनीचा काय आहे? सगळ्या स्त्रियाच तर सांगते, मला माझा पैसा कमवायचा आहे.
माझ्या हस्बंडचा पैसा माझा नाही, किंवा इव्हन हस्बंड्सलाही वाटतं माझ्या पैशाने घर चालायला हवं. ती जरी पैसा कमवत असेल तो तिच्यासाठी, तिचा पैसा माझा नाही. पैसा एक एनर्जी आहे, एक धनलक्ष्मी आहे, आणि ती नवऱ्याकडे येऊ या बायकोकडे येऊ, ऍक्च्युली हेतू दोघांचा एकच आहे: मुलांचं भविष्य आणि दोघांची पोस्ट रिटायरमेंट लाईफची व्यवस्थित कम्फर्टेबल सोय झाली पाहिजे, स्वतःचं घर असलं पाहिजे. खूप काही नको असतं हो व्यक्तीला. या सगळ्या गोष्टी असल्या तर मग बाकी काही आहे ना, बाकी सगळे लॅटरल्स आहेत. आपल्याला काही ड्रेस घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे, कम्प्युटर, या सगळ्या लॅटरल गोष्टी आहेत छोट्या छोट्या. मेजर मेजर गोष्टी ज्या आहेत ना, मेजर गोष्टी आपल्याला हेच हव्या आहेत का, मला छान व्यवस्थित सेक्युरिटी असायला हवी, है ना. तर कुटुंबाचं राहील वेल्थचं गोल. पैसा लक्षात ठेवा, पुढच्या 3 महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसा कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतो, कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतो. आता मला एक सांगा की 10 नळ दिलेत, आणि हे ना गोल लिहितानाच सांगणं फार आवश्यक आहे, कारण इथे तुमचं माइंड ओपन व्हायला हवं. माइंड ओपन होईल, दरवाजा उघडा असेल तरच लक्ष्मी आत येऊ शकते ना. आपण दिवाळीत नाही का दरवाजे उघडे ठेवतो, दिवे लावतो, तर आज आपण तेच करणार. 10 नळ आहेत. आपण काय म्हणतोय माहितीये, मी 1 नंबरच्या नळावर 10 वर्षापासून आम्ही उभे आहोत, अजूनही पाणी नाही आलंय, अजूनही पाणी नाही आलंय. पण युनिवर्स काय म्हणतोय, तुझा नळ नंबर 1 पासून तुझ्या नळात पाणी येणारच नव्हतं कधी. तो नळ तर दुसऱ्यासाठी ठेवलाय. तुझ्या नळात तर तुझ्या तर 7 नंबरच्या नळातून तुझ्याकडे पाणी येणार होतं. आपण 7 नंबर नळाकडे जातच नाही, आणि तो उघडला आणि त्यातून पाणी आलं तरी आपल्याला वाटतं हे माझं नाही, दुसऱ्याच आहे. पण तो नळ तुमच्यासाठी सुरू केला गेला होता. तर हे मला तुम्हाला सांगायचंय, पैसा कुठूनही येऊ शकतो. पैसा डिस्काउंटच्या रूपाने येऊ शकतो, पैसा गिफ्टच्या रूपाने येऊ शकतो, पैसा तुमची इन्कम रेज झाल्याबद्दल येऊ शकतो, पैसा तुमच्या हस्बंड लाईफ पार्टनरच्या कुठल्या प्रमोशन किंवा त्यांची कुठला धनलाभ त्यातून येऊ शकतो. पैसा तुमच्या मुलांच्या द्वारे येऊ शकतो, गिफ्ट मनी येऊ शकतो, गिफ्ट कार्ड येऊ शकतं. तुम्हाला कुठली तरी कुठला प्रवास किंवा कुठली एक अशी संधी मिळू शकते ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागले असते, पण आता या क्षणी तुम्हाला पैसे खर्च करायची गरज पडत नाहीये. असा पैसा कुठलाही, म्हणजे इमॅजिन करायचंय, नळ लागले 10, 10 नळातून कोणता नळ सुरू होईल काही माहित नाही, पण मी या धनलक्ष्मीचा इतका सन्मान आम्ही करणार आहे की कुठल्याही नळातून फ्लो आला तरी आम्ही त्याचा स्वीकार करणार आहे. हे मान्य आहे? तिथे आपण आपला इगो मध्ये आणणार नाही. इगो काय आहे? माझा पैसा माझा आहे. आणि सत्य काय आहे? माझा पण पैसा माझा, माझ्या लाईफ पार्टनरचा पैसा माझा, माझ्या मुलांचे पैसे माझे, आई वडिलांकडून आलेले पैसे माझे, सासू सासऱ्यांकडून पैसे आलेले माझे, माझ्या बहीण भावांकडून, मित्रमैत्रिणींकडून मिळालेले गिफ्ट पण माझेच पैसे. का? कारण जेव्हा आपण माझं तुझं करतो तर आपण डिव्हिजन क्रिएट करतो. जेव्हा आपण डिव्हिजन क्रिएट करतो आणि माझ्याच एनर्जीहून मी अट्रॅक्ट करणार, माझी एकटीची एनर्जी किती आहे हो? लिमिटेड आहे. पण जेव्हा 10 ते 15 लोकांची एनर्जी पण माझी आहे आणि आपण इंटरकनेक्टेड आहोत, आता माझी कॅपॅसिटी कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे ना. कारण 1 ग्लास पाणी माझा, हा 1 ग्लास माझाच बरं का, यातूनच मी पाणी पिणार, आणि 10 ग्लास टेबलावर ठेवले आहेत. ऍक्सेस किती वाढला? 10 टाइम्स ऍक्सेस वाढून गेलाय. 10 टाइम्स ऍक्सेस वाढून गेलाय. आता मला सांगा, असा विचार तुम्ही आधी कधी केला होता का पैशाच्या बाबतीत? का माहितीये? कारण आपल्या मराठी परिवारात आपल्याला काय शिकवायला लागतं? तुझा पैसा तू कमाव. माझ्या आई-बाबांनी मला लहानपणी नेहमी सांगितलं, तू डॉक्टर बनली पाहिजे. का? माझी आई मला नेहमी म्हणायची. कारण मला जेव्हाही काही घ्यावं लागतं तर मला तुझ्या पप्पांना पैसे मागावे लागतात. तू डॉक्टर हो, स्वतःचे पैसे कमव, स्वतःसाठी स्वतः घे. सत्य सांगू तुम्हाला काय आहे? मी डॉक्टर झाली, पण रेअरली मी स्वतःसाठी काही घेते. कारण की मला असं वाटतं माझा पैसा माझा नाही, माझ्या कुटुंबाचा आहे. जर माझा पैसा माझ्या कुटुंबाचा आहे, तर मग कुटुंबाचा पैसा माझा आहे. बरोबर? बघा, आपण विकत घेऊ स्वतःसाठी, खर्च करू का नाही ते वेगळं सोडा. आधी इथले दरवाजे तर उघडू, विचार करायला पैसे लागतात का? नाही.
आणि असं कधी झालंय का, की तुमच्या फॅमिलीच्या बाहेरून कोणीतरी तुम्हाला काही गिफ्ट दिलं आणि तुम्ही स्वीकारलं नाही? "नाही, नाही, माझ्या पैशाने विकत नाही घेतलंय, मी नाही घेऊ शकत." तुमच्या बर्थडेला कुठे ना कुठे तुम्हाला काही ना काही गिफ्ट मिळालं ना, म्हणजे तुम्ही त्यांच्या पैशाचं एन्जॉयमेंट केलेलं आहे ना. तर वाईट काय आहे मग? आणि चूक काय आहे? आपण कुणावर इम्पिंजमेंट करत नाहीये. आपण आपल्या मनाचे दरवाजे उघडतोय. माझ्यासाठी खूप सारे अनेक सोर्सेस अवेलेबल आहे पैशाचे. कोणत्याही नळातून जर पाणी आलं, ते पिण्यासाठी मी तयार आहे. बस हा विचार आपल्या मनात आजपासून जागृत राहू द्यायचा आहे. कुठूनही आला पैसा आणि जर मला आनंद झाला, तर तो माझ्यासाठी पाठवला गेलेला आहे. कुठूनही पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीने पदार्पण केलं, तर मी स्वागत करणार आहे. मॅक्सिमम टाईम आपण लक्ष्मीचं स्वागत करतच नाही. आपण दूर सारतो. ज्या व्यक्तीला दूर सारतो आपण, ती व्यक्ती स्वाभिमानी असेल तर आपल्याकडे येणार नाही. तुम्हाला कोणी दूर सारलं, तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीच्या घरी आयुष्यभर जाणार नाही. आणि त्या लक्ष्मीला आपण कितीदा दूर सारलंय. नाही, हे माझं नाहीये. माझा पैसा मी कमवणार आणि मी तुम्हाला करून दाखवणार. हाऊ आय एम केपेबल. हे डिटर्मिनेशन नाहीये, हे इगो आहे. कारण यात प्रेम नाहीये, यात राग आहे. लक्ष्मीला प्रेम हवंय, राग नाही. लक्षात येतंय काही तुम्हाला आता? याच्या अपोझिट थिंकिंग मध्ये चाललो होतो का नाही आपण? आता जेव्हाही मी पैशाबद्दल बोलतेय, लक्षात ठेवा हेल्थ आणि वेल्थ हे जवळ आहेत. जे मी पैशाबद्दल बोलले ना, हेच हेल्थ बद्दल बिलीव्ह खरं आहे. आता माझ्या कुटुंबामध्ये मी हेल्थ एन्थुझियास्ट आहे, म्हणजे फिटनेस एन्थुझियास्ट, म्हणजे मॅडच आहे मी फिटनेससाठी जरा. आणि माझे सकाळपासून इतके सारे रिच्युअल्स असतात हेल्थशी रिलेटेड आणि हॅपीनेस आणि मेडिटेशनशी रिलेटेड. कधी कधी माझ्या आजूबाजूच्या लोकांना वैताग येऊन जातो. रिसेंटली काय झालं, मला एक ओपनिंग आली काही महिन्यांआधी. कुठेतरी काय बाहेर जायचं होतं आणि माझे हस्बंड जे आहेत त्यांचं त्यांना महिनाभर व्हायरल इन्फेक्शन होतं. आणि व्हायरल इन्फेक्शन मध्ये जो स्ट्रेन आला होता तो पुष्कळ दिवस चालला होता. आणि मला असं वाटायचं हे कसं काय होतं यांना यार, व्हायरल इन्फेक्शन कसं? मग ह्यांची मग कसे त्यांचे विचार ठीक नाही, कशी त्यांची हेल्थ दिनचर्या ठीक नाही, अशा आपल्या मनात जजमेंट येते. आणि माझ्या लक्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सकाळी जेव्हा रनिंगला गेली, तर मला युनिव्हर्सने खूप सुंदर ओपनिंग दिली. फक्त माझी तब्येत चांगली असण्याने मला आनंद मिळणार नाहीये. माझी तब्येत चांगलं असणं ह्याने मला माझ्या शरीरात छानच वाटेल. पण माझ्या लाईफ पार्टनरची किंवा मुलांची तब्येत ठीक नसेल, तर मला त्यांच्या स्पीडनी घ्यावं लागेल. मी माझ्या हेल्थच्या जर्नीमध्ये धावत समोर नाही जाऊ शकत. तर जर माझा पैसा आणि सगळ्यांचा पैसा माझा आहे, तर सगळ्यांची तब्येत सुद्धा माझी तब्येत आणि आनंद डिसाईड करतो. तर माझी हेल्थ तर जरुरी आहे. आता यात टू वे प्रवास आहे. याच्यास हे का बरं आपण संभाषण करतोय? हेल्थचा जो गोल तुम्ही लिहिलेला आहे, हेल्थच्या गोलमध्ये तुम्हाला हे संभाषण कामी येणार आहे. जसं मनीचं आपलं संभाषण झालं. हेल्थमध्ये तुम्हाला जे वाटतंय, आय एम द सोर्स ऑफ आय एम द सोर्स ऑफ एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग इन माय लाईफ. मी केंद्रबिंदू आहे त्या सगळ्यासाठी जे माझ्या आयुष्यात घडतंय. समजा माझी तब्येत खराब आहे, त्याचा केंद्रबिंदू आहे म्हटलं मी, कारण नाही. समजा माझ्या आजूबाजूच्या माझ्या घरातल्या लोकांची कोणाची तब्येत खराब आहे, तर जबाबदारी घेण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये असली पाहिजे. दोष देण्यापेक्षा त्या क्षणाला सल्ले न देता मी काय कोऑपरेशन देऊ शकते, ही जबाबदारी घेण्याची शक्ती मला जागृत करायची, ती पण माझ्या हेल्थचा भाग आहे. करेक्ट. तर आता आपल्या लाईफमध्ये बरेचदा आपल्याला हेल्थ चॅलेंजेस येतात. काहींना छोटे असतात, काहींना मोठे असतात. तर जो पण हेल्थ चॅलेंज आहे तुमच्या लाईफमध्ये, आपण त्याला पण ऍड्रेस करणार. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गोल लिहायचंय, वेल्थमध्ये गोल लिहायचंय. ठीक आहे, लिहिलेलं आहे. आता आपण आर कडे जाऊया. आर, रिलेशनशिप. आता रिलेशनशिपमध्ये गोल ऍक्च्युली बांधणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. तर आपल्याला सगळ्यात मोठी आपण चूक काय करतो रिलेशनशिपमध्ये? आपण खूप जास्त परफेक्शन एक्सपेक्ट करतो.
खूपच जास्त परफेक्शन. स्त्रियांच्या मनात आहे की एक तो आयडियल मॅन जो हे पण करेल, हे पण करेल, हे पण करेल, हे पण करेल, एवढं करूनही छान हसून प्रेमानेच बोलेल. पुरुषांच्या मनामध्ये स्त्रीची कल्पना असते, ती घरचं करेल, बाहेरचं करेल, हे पण करेल, ते पण, आणि तरी हसून प्रेमानेच बोलेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रिलेशनशिपमध्ये जेव्हा गोल लिहितोय, लक्षात ठेवा, ते एका ह्युमन बिईंग कडून आपण केलेली अपेक्षा आहे. आणि तो सेम ह्युमन बिईंग आहे जे आपण आहोत. जर मी परफेक्ट नाही, तर मी परफेक्शन अपेक्षा करू शकते का? नाही. तर मग मला काय हवंय? आता मला काय हवंय, तर आपण व्यक्तिविशेष गोल लिहिणार नाहीयेत. आणि आपण जनरलाइज गोल लिहिणार. म्हणजे माझ्या सगळ्या रिलेशनशिपमध्ये, लाईफ पार्टनर असो, मुलं असो, आई-वडील असो, बहीण-भाऊ असो, सगळ्यांसोबत मला रिलेशनशिपमध्ये कुठलं क्रिएशन एन्जॉय करायचंय. ठीक आहे? तसं आता उदाहरण देते मी तुम्हाला, समजा कठीण झालं असेल तर. फॉर एक्झाम्पल, माझा माझा गोल जर मी सांगेन तुम्हाला, रिलेशनशिपमध्ये माझा हा गोल आहे. मी माझ्या मुलासोबत, हसबंडसोबत, आई-वडिलांसोबत, सासू कोणाही सोबत बोलत असेल, तर माझा रिलेशनशिपमध्ये गोल हा आहे, की जेव्हाही माझं आणि त्यांचं संभाषण होतं, तर माझ्या शब्दांनी त्यांच्या मनाला सुख मिळालं पाहिजे. हा माझा गोल आहे. आता त्यांच्याकडून मला काय हवंय, हा माझा गोल नाहीये. कारण तो फॅक्टर ट्रॅफिक जाम सारखा आहे, जो माझ्या हातात नाहीये. आता बघा, आपण किती हॅव्हिंग मध्ये होतो. काल आपण बोललो ना, मला हे हवंय, माझ्या हसबंडने किंवा माझ्या वाईफने माझ्यासाठी हे केलं पाहिजे. कमीत कमी 2 शब्द प्रेमाने तर बोलू शकतात ना. कमीत कमी म्हणजे मी माझं जे स्वप्न सांगितलं, तर समजून तर घेऊ शकतात. काही नाही. बिलकुल माशी सुद्धा हलली नाही. चिडीचूप. म्हणजे आपण एवढे अँबिशियस गोल हे करतोय. एक एका कुठल्याही नवऱ्याने काय केलं असतं? सपोर्ट केलं असतं. तुला काय हवं, उत्साह दाखवला असता, हे दाखवलं. त्यांच्या आमच्या घरी काहीच नसतं असं. आमच्या घरी त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल काही एक्साइटमेंट नाही. तू तुझं पहा, मी माझं. त्यामुळे ना मला काही करायचा जास्त उत्साह वाटत नाही. दोघं मिळून असेल तर उत्साह. काय आहे? हॅव्हिंग. आणि या हॅव्हिंगसाठी आपण खूप मेहनत करतो. डुइंग कसं? मग आपण कधी म्हणजे स्वतः आपले जे स्किल्स आहेत ना, त्या डिपार्टमेंटमध्ये आपण मेहनत करतो. कोणाची कुकिंग स्किल असेल, तर तो व्यक्ती कुकिंगमध्ये मेहनत करेल. कुणाची समजा मजा करायची स्किल असेल, एखाद्या नवऱ्याची स्किल असेल, त्याला बाहेर जाऊन जेवायला आवडतं. तर तो विचार करेल, की चला आज बायकोला घेऊन, फॅमिलीला घेऊन बाहेर जाऊ. हे प्रत्येकाची एक सिग्नेचर स्टाईल आहे. मेहनत करायची, प्रेम दाखवायची. पण आपण काय करतो, प्रत्येक दुसऱ्याची स्टाईल जी कशी खराब आहे, आपण हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. आणि माझी जी स्टाईल आहे ती कशी छान आहे, मी किती छान, आणि त्यांचे मार्ग कसे चूक. तर आपण हॅव्हिंग मध्ये खूप असतो रिलेशनशिपमध्ये. तर रिलेशनशिपमध्ये आपला गोल असायला पाहिजे, की तो व्यक्ती आणि कुठलाही दुसरा व्यक्ती जर आम्ही सोबत आहोत, तर आम्ही काय क्रिएट करणार आहे. ठीक आहे, हा गोल. आता शेवटचा एच, हॅपीनेस. हॅपीनेसचा अर्थ काय आहे तुमच्यासाठी? आता याच्यात खूप फिलॉसॉफिकल नाही जायचंय. हॅपीनेसचा अर्थ आहे, बरेचदा, आणि इथे मी जॉय नाही लिहिलंय, हॅपीनेस लिहिलंय. जॉय इज अ व्हेरी डीप टर्मिनॉलॉजी. हॅपीनेस का? हॅपीनेस म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा समजा पुढच्या महिन्यात वेस्ट साईडला काही सेल लागला ना, तर एक व्हाईट कलरचा टॉप मी पाहिला होता किंवा ड्रेस पाहिला होता, तो मी त्या सेलमध्ये जरूर विकत घेणार. हे काही जॉय नाही आहे, ही एक मटेरियलिस्टिक वस्तू आहे. है ना? तर कुठल्याही अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आधार घेतो जीवनामध्ये, एक टेम्पररी आनंद क्रिएट करायला. आणि ते वाईट नाही. मी तुम्हाला खूप स्पिरिच्युअल डेप्थमध्ये नेणार नाही, की मटेरियलिस्टिक असणं. नाही, मटेरियलिस्टिक गोष्टींचं गोल ठेवू नका. पण शेवटी आपण तर पैसा यूज त्याचसाठी करतो, की आपल्याला आनंद मिळायला पाहिजे. आपल्याला पैसा कमवायचा आहे, आपल्याला वस्तू विकत घ्यायच्या आहे, आपल्याला फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे, शिक्षण करायचं आहे. सगळं शेवटी ॲट द एंड ऑफ द डे फॉर हॅपीनेस, पीस अँड जॉय. है ना? तर आपल्या हॅपीनेसच्या डिपार्टमेंटमध्ये कुठली अशी एखादी छोटीशी वस्तू आहे, जी तुम्हाला विकत घ्यायची आहे, की तुम्हाला क्रिएट करायची आहे? कुठलं पण, तुमची पर्सनल डिझायर म्हणू शकतात. पर्सनल डिझायर. मला काय हवंय? एखादी वस्तू, एखादा पदार्थ खायची इच्छा आहे, किंवा एखादी छोटीशी किंवा मोठी वस्तू विकत घ्यायची आहे, किंवा कुठे जायचं आहे, कुठल्या कॅफेमध्ये जायचं आहे, मैत्रिणीसोबत किंवा मित्रासोबत कुठे बसून गप्पा मारायच्या आहे. काही पण असं, ज्याने तुम्हाला वाटेल की मस्त होईल. जीवनामध्ये काहीतरी नाविन्य येईल. म्हणजे एक हॅपीनेस. अ सिंपल वे ऑफ हॅपीनेस.
तो आपल्याला लिहायचा आहे. लिहिलाय सगळ्यांनी? व्हेरी गुड. तर आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. आता आपण करणार आहे एक्सरसाइज, सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सरसाइज. आता हे आपले गोल्स आपण दिलेत. या गोल्सला आपण परत परत पाहणार नाहीये या सेशन्समध्ये. आपण ह्याचं एक स्ट्रक्चर क्रिएट करणार आहे की आपण ह्यासोबत कशा प्रोसेसमध्ये जाऊ. तर आता आपल्याला डायग्नोसिस तर आपलं पुष्कळसं झालेलं आहे या 2 दिवसांमध्ये. पण आता आपण ट्रीटमेंटची पहिली पायरी घेणार. तर आता स्कोरिंग सिस्टममध्ये ऐकून घ्या. समजा 0 to 5 मध्ये तुम्हाला स्कोअर करायचं आहे, तर 0 म्हणजे बिलकुल नाही आणि 5 म्हणजे नेहमीच, अगदी नेहमीच, कन्सिस्टंटली. तर आता एक ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल आपण यूज करणार आहे. त्याचं नाव आहे BETAA. म्हणजे बी बिलीफ, ई इमोशन्स, इमोशन्स म्हणजे भावना, टी थॉट्स म्हणजे विचार, रिपीटेड ऍक्शन्स, ऍक्शन्स म्हणजे आपल्या कृती, आणि अटेन्शन, अटेन्शन म्हणजे आपलं लक्ष जास्तीत जास्त वेळा कुठे होतं. हा जो बीटा फॉर्म्युला आहे ना, हा बीटा फॉर्म्युला आपली आयडेंटिटी बनवतं आणि आपले रिझल्ट बनवतं. डावीकडे आयडेंटिटी आणि उजवीकडे रिझल्ट. ठीक आहे. बिलीफ्स म्हणजे आपल्या धारणा, दे क्रिएट इमोशन्स, आणि आपले इमोशन्स इन्फ्लुएन्स थॉट्स, आणि आपले थॉट्स ड्राईव्ह ऍक्शन्स, आणि आपल्या ऍक्शन्सनी आपली स्वतःच्या मनात एक आयडेंटिटी बनते आणि त्यानेच रिझल्ट क्रिएट होतात. तर आज आपल्या ज्या गोल आहे, आता तुम्ही 4 एरियामध्ये गोल लिहिले आहेत. यापैकी तुमच्या कोणत्या एरियातला गोल तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, त्याला सर्कल करायचा आहे. जर दुसऱ्या रंगाचा पेन असेल तर ठीक आहे, अदरवाईज सेम पेननी तुम्हाला फक्त सर्कल करायचं आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या. उद्यापासून म्हणजे आपला नेक्स्ट डे जो आहे तो आपला मंडेला राहील. कारण तुम्हाला अजून क्वेश्चन आन्सर सध्या येणार नाही. उद्या मी तुम्हाला ऑडिओ पाठवणार आणि पुढच्या शनिवारी आपण Q&A सेशन घेणार. तर आता आपल्याला उद्यापासून एक हायलायटर आणि एक कुठलाही दुसऱ्या रंगाचा पेन तयार ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही जोही रंगाने लिहिताय तो, त्याला सोडून कुठला दुसरा रंग, आणि एक हायलायटर कुठल्याही रंगाचा चालेल, रंगाचं काहीच नाही. का हवाय ते कळेलच तुम्हाला प्रोसेसमध्ये. आता बी सेक्शन मध्ये येणार आपण. जो माझा सगळ्यात इम्पॉर्टंट गोल आहे, त्याच्याबद्दल माझा विश्वास काय आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला, मला असं वाटतं की, बरेच जण मला असं वाटतं, आपण या भाषेत बोलतो आणि विचारही करतो. मला वाटतं की, तर मला वाटतंच्या नंतर तुम्ही जे म्हणताय ती ऍक्च्युली तुमची धारणा आहे किंवा बिलीफ आहे. व्हेरी सिम्पल. फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतं की पैशाच्या बाबतीत समृद्धी आणि एक्सिलंट हेल्थ म्हणजे निरोगी आरोग्य यासाठी मी पात्र आहे किंवा मी पात्र नाहीये. काहीही वाटू शकतं, हं, काहीही वाटू शकतं. खरं राहायचंय आणि प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचंय. काही लोकांना असं वाटू शकतं, नाही आता माझ्या जीवनामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहे. मला नाही वाटत की मी पात्र आहे. नाही, पॉसिबल आहे की नाही माहित नाही. तर जे वाटतंय ना ते खरं लिहायचंय. अगदी खरं लिहायचंय. ठीक आहे? आणि खरं लिहिणं फार आवश्यक आहे. जितकं खरं लिहाल, तितकं जास्त तुम्हाला मॅनिफेस्टेशनची स्पीड वाढेल. ठीक आहे. तर तुम्हाला दिसतंय इकडे एक शीट मी शेअर केली आहे. तर शीटकडे नाही पाहिलं तरी चालेल, मी सांगतेच आहे तुम्हाला. मला वाटतं की मी श्रीमंती, समृद्धी किंवा निरोगी आरोग्यासाठी पात्र आहे. याला तुम्ही किती मार्क देणार? 0 to 5 पैकी? तिथे समोर मार्क द्यायचे. दुसरा प्रश्न आहे, पैसा असो का आरोग्य असो. आता हा जो गोल आहे, जेव्हा मी पैसा म्हणते तर पैसाच नाही येतो. तुमचं जे इम्पॉर्टंट गोल आहे ते रिलेशनशिपमध्ये असू शकतं, हेल्थमध्ये असू शकतं, हॅपीनेसमध्ये असू शकतं, वेल्थमध्ये. कोणताही गोल एक पकडायचा आहे. हे जे माझं गोल आहे, की हे माझं ध्येय जे आहे, हे योग्य मार्गाने माझ्याकडे येऊ शकतं, असा माझा विश्वास आहे का? 0 to 5 पैकी मी स्वतःला किती मार्क देऊ शकते? जर वाटतंय की 2, 3, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 4, 5 पण खरं असू द्या. ठीक आहे. तिसरा प्रश्न, माझी आरोग्याची परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती किंवा माझ्या लाईफमध्ये जो आनंद आहे, ही परिस्थिती मी बदलण्यासाठी समर्थ आहे, असा जर माझा विश्वास आहे, तर हा माझा विश्वास 0 to 5 स्केलवर किती आहे? माझी परिस्थिती बदलण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे, असा जर माझा विश्वास आहे, तर 0 to 5 मध्ये किती आहे मार्क? प्रश्न न लिहिता फक्त उत्तर लिहा.
प्रश्न नंबर 4, माझं भूतकाळ माझं भविष्य ठरवत नाही, असा विश्वास आहे. 0 to 5. फॉर एक्झाम्पल, कुठल्या व्यक्तीसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांना मी विचारलं, माझं भूतकाळ माझं भविष्य ठरवत नाही, तर त्यांनी अगदीच म्हणजे खूपच स्ट्रॉंगली अपोज केलं. कसं बोलताय तुम्ही? भूतकाळच भविष्य ठरवतो. आणि त्यांच्या भूतकाळात काय काय झालंय त्यांनी मला फुल डिस्क्राईब केलं, आणि कसं आता त्यांचं भविष्य हे होणार आहे, किंवा त्यांचं जे वर्तमान आहे ते एकेकाळी भविष्य होतं आणि कसं त्यांना माहित होतं ते होणार आहे. तर ते फार त्यांचा अगदी ठाम विश्वास होता की माझं भूतकाळच माझं भविष्य बनवतं. कुठलंही चूक बरोबर नाही. तुमच्या जीवनाचे जसे अनुभव आलेले आहे तशानुसार तुमचा विश्वास किंवा मला काय वाटतं हे बनलेलं आहे. सो डोंट वरी. आपला आज डे 1च आहे. इथे आपण अवेअरनेस मध्ये आहोत आणि हळूहळू हे सगळं बदलणार आहे. जितके कमी मार्क आले तितके चांगले आहे आज. जितके कमी मार्क आले तितके चांगले. त्याच्यामुळे आपल्याला कुणालाही शो ऑफ करायचं नाहीये. आपल्याला ही वर्कशीट चेकिंगला द्यायची नाहीये कुठल्याही टीचरला. आपला हा पेपर कोणी हे करणार नाहीये. आपण वर्गात पहिले दुसरे आलो ही कॉम्पिटिशन पण नाहीये. है की नाही? तर काहीच प्रेशर नाहीये. अगदी फ्रीली तुम्ही स्वतःला मार्किंग द्या. माझा भूतकाळ माझं भविष्य ठरवत नाही असा माझा विश्वास आहे. 0 to 5. प्रश्न नंबर 5. मी माझी सर्वोत्तम आवृत्ती आणि स्वरूप मध्ये बदलण्यासाठी समर्थ आहे, बदलू शकतो किंवा शकते असा माझा विश्वास आहे. आता याच्यामध्ये टाइमलाईन नाहीये, किती दिवसात. त्यामुळे घाई नाही. पण ही एबिलिटीचा प्रश्न आहे. एबिलिटी म्हणजे सामर्थ्य. म्हणजे आपला एखादा म्हणतो ना, एखादा मुलगा मॅथ्समध्ये एबिलिटी फार छान आहे, तर मार्क तर मिळणारच. तर ते नॅचरली आपण ते एक्सपेक्ट करतो. तर स्वतःकडून तुम्ही नॅचरली काय एक्सपेक्ट करता? म्हणजे कसं, कधी काही लोक म्हणतात माय बेस्ट इज येट टू कम. तर माझ्या सर्वोत्तम आवृत्तीचं स्वरूप जे आहे त्यात मी बदलू शकतो किंवा शकते असा विश्वास आहे. मार्क किती पैकी द्यायचे मॅडम? 0 to 5 पैकी. 5. 0 to 5 पैकी. थँक्यू. ठीक आहे. आता 25, आता याच्यामध्ये तुम्ही किती 25 पैकी किती मार्क आले आताच बेरीज करून ठेवा. केली आहे? ठीक आहे. आता भावना, इमोशन्स कडे येतोय आपण. ठीक आहे. इमोशन्स कडे येतोय. जेव्हा जेव्हा पैशाबद्दल किंवा माझ्या निरोगी आरोग्याबद्दल विचार सुरू असतात मनात, मला शांत वाटतं का? की एक वेगळ्या प्रकारची भीती किंवा अशी चुकचुकल्यासारखी वाटते पाल आतमध्ये, असं काही वाटतं? काही राहून गेल्यासारखं वाटतं? स्वतःमध्ये आता याचे 0 to 5 मार्क द्यायचे हा सगळीकडेच. शांत वाटत असेल तर 5 द्या. शांत जर नाही वाटत आहे, भीती वाटतेय किंवा कधी शांत वाटतं पण शांत वाटण्यासाठी मला ना एक संकोच वाटतोय, तर स्वतःला 3 द्या. आणि मी खूपच क्लिअर आहे, मला शांत नाही वाटत. पैशाबद्दल विचार करताना मला आधी टेन्शनच येतं, कारण की मला पैशांनी काय काय करायचं हे कुटुंबाचे सगळे खर्च दिसायला लागतात. तर तेव्हा 0, 1, 2 देऊ शकता, है ना. स्वतःमध्ये गुंतवणूक करताना मला शक्तिवान वाटतं. आता स्वतःची गुंतवणूक आणि खर्च हे 2 वेगळे विचार आहे. जेव्हा पण तुम्ही अशी वस्तू विकत घेता जी तुम्ही हातात पकडू शकता आणि त्याचा उपयोग संपणारा आहे. त्याचा उपयोग संपणारा आहे. ती गुंतवणूक नाही, खर्च आहे. हे 2 फॅक्टर्स लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा रोज भाज्या विकत घेता. तो खर्च नाहीये, ती इन्व्हेस्टमेंट आहे इन हेल्थ. कारण ती वस्तू जरी संपून गेली तरी जेव्हा ती शरीरात जाते त्याचा उपयोग संपत नाही, कारण त्याने तुमचं शरीर बनतंय. जेव्हा तुम्ही एखादं, जसं तुम्ही आता इकडे आलात आणि तुम्ही काही पैसे खर्च केले, तर हा खर्च नाहीये, ही गुंतवणूक आहे. कारण हे ज्ञान तुमच्याकडे नेहमी राहणार आहे, कधीच संपणार नाहीये. आणि याचा उपयोग तुमचं शरीर, मन आणि भविष्य बनवण्याला होणार आहे.
तर ही गुंतवणूक आहे. अन्न विकत घेताना गुंतवणूक आहे. मुलांच्या शिक्षणाची फी देताना गुंतवणूक आहे. ठीक आहे. कुठे समजा तुम्ही प्रवास करताय आणि तुमचं इंटेन्शन जर आहे की मला तिथून फार काही शिकून यायचंय, किंवा मला शिकूनही नाही आलं, तुम्ही शिकणंच नेहमीच जरुरी नाही, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा, निसर्गाशी मला कनेक्ट व्हायचं, इन्व्हेस्टमेंट आहे. पण खर्च केव्हा आहे? खर्च जेव्हा बस तुम्ही असंच कुठल्याही इंटेन्शनच्या शिवाय तुम्ही कुठे गेले आहे, महागड्या जेवणांवर खर्च करून आले, पैसे हे करून आले, आता घरी आले, कुटुंबाचं काही बॉन्डिंग झालेलं नाहीये, काही मित्रमैत्रिणींसोबत काहीच बॉन्डिंग झालेलं नाही, आणि असे बरेच क्षण माझ्या लाईफमध्ये आले. आणि मला लक्षात आलं की अरे, आपण काल रात्री तिथे गेलो, आपण एवढं जागरण केलं, आणि आपण अवेळी खाल्लो, आपण तर 6 वाजता जेवायची आपली सवय, 10-11 वाजेपर्यंत जेवत राहिलो, आजूबाजूच्या लोकांसोबत काही खूप चांगलं बोलणंही झालं नाही. बरं, ते आपल्याला खूप आवडतं, त्यांना फक्त चांगलं दिसण्यासाठी आपण हसून बोलतोय, तर निघालं काहीच नाही. तर आता ही इन्व्हेस्टमेंट नव्हती, हा खूप मोठा खर्च झाला. कारण वेळही गेला, पैसाही गेला, आणि चांगला टाइम नाही, आणि झोपही गेली, तर पुढचा दिवस खराब. तर काही गोष्टी आपला खर्च असतात आणि काही गुंतवणूक असतात. नेहमी आपला पैसा आपण जिथेही खर्च करतो, तर आपल्याला हे बघायचं ही गुंतवणूक आहे की खर्च आहे. आणि तुम्हाला लक्षात येऊन जाणार तो खर्च आहे की गुंतवणूक. प्रत्येक खर्च वाईट नाहीये, पण प्रत्येक गुंतवणूक चांगली आहे. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. तुमच्या लाईफ पार्टनर सोबत तुमचे रोजचे संभाषण, तुम्ही जर 10 मिनिटं सुद्धा प्रेमाने बोलताय, तर ही तुमची गुंतवणूक आहे. हा वेळ खर्च घालवणे नाहीये. तुमच्या मुलांचं तुम्ही जितकंही आतापर्यंत केलेलं आहे, ही तुमची गुंतवणूक आहे तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, है ना? तर माझ्यामध्ये स्वतःमध्ये गुंतवणूक करताना मला शक्तिवान वाटतं, 0 to 5. तिसरा प्रश्न आहे, माझ्या भविष्याबद्दल मला आशावादी वाटतं. तुमचं भविष्य खूप सुंदर होऊ शकतं, अशी भावना आणि असा विश्वास आणि आशा 0 to 5 स्केलवर किती आहे? माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मला कृतज्ञता वाटते. खरंच वाटतेय का? कृतज्ञता करणं आणि कृतज्ञता मनातून वाटणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कृतज्ञता वाटतेय का खरं? स्वतःला अॅनालाइज करा, जसं काही तुम्ही दुसऱ्याच व्यक्तीला अॅनालाइज करताय. स्वतःची दैनंदिन पूर्ण दिनचर्या बघा, आणि बघा की खरंच मला कृतज्ञता वाटते, का कधी वाटते, कधी नाही वाटत, आणि मी कृतज्ञता करते जास्त. म्हणजे करते म्हणजे काय? लिखाण आहे, कुणाला थँक्यू म्हणणं आहे. हो, थँक्यू म्हणायला पाहिजे ना, बिलकुल, खूप चांगली सवय आहे ऍक्च्युली. कृतज्ञता चांगली चांगली सवय आहे, त्याने आपण चांगले व्यक्ती बनतो आणि आपल्या जीवनात खूप काही समृद्धी येते. मग कृतज्ञता करायला पाहिजे. हा जर तुमचा बिलीफ आहे, तर तुम्ही कृतज्ञतेत नाही आहे ऍक्च्युली. असं करायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे म्हणजे रूल बुक आहे, आणि तुम्ही रूलला फॉलो करता, पण हा किती रूल नाहीये, इथे चॉईस आहे. तर ती कृतज्ञता वाटण्याची चॉईस मी कितीदा करते. जे माझ्याकडे आहे त्याबद्दल खरंच कृतज्ञता वाटते का आतून? पॉइंट नंबर 5, पैशाबद्दल बोलताना किंवा माझं निरोगी आरोग्य झालं पाहिजे, मला खूप आनंद मिळाला पाहिजे, माझ्या संबंधांमध्ये चांगले बदल व्हायला हवे, असं विचार करता आणि बोलताना मला आत्मविश्वास वाटतो का? किती वाटतो? खूप आत्मविश्वास असेल तर 5, आणि कमी आत्मविश्वास असेल तर 0, 1, 2. याला मार्किंग द्या आणि त्याची बेरीज करा, 25 पैकी किती येतात. आता आपण जे शेवटचं काय होतं रिपीट करू शकते का प्लीज? शेवटचं म्हणजे कुठलं? शेवटचं पॉइंट आत्ताचं आता जे पैशाबद्दल सांगतो. माझा जोही इम्पॉर्टंट गोल आहे त्याबद्दल बोलताना मला आत्मविश्वास वाटतो का? पैसा असो, का निरोगी आरोग्य असो, ओके का हॅपीनेस ओके, असो, थँक्यू थँक्यू. आत्मविश्वास किती वाटतो? आता आपण टी मध्ये येतोय, थॉट्स, है ना? माझे रोजचे विचार माझ्या प्रगतीला आणि मला जे हवंय त्याला साथ देतात का? माझे रोजचे विचार मला जे हवंय त्याला साथ देतात का? हो किंवा नाही उत्तर असू शकतं. तर 0 to 5च्या स्केलवर स्वतःला मार्क द्या. आणि ना, खूप विचार करून नाही लिहायचंय. मार्क ना असे पटकन द्यायचे स्वतःला. म्हणजे असं समजा की हा रॅपिड फायर आहे.
मी तुम्हाला समजून यासाठी सांगते की मला इच्छा नाही आहे की तुम्हाला मी खूप जास्त प्रेशराईज करावं, पण तुम्ही स्वतःसाठी हे ठेवा, पहिल्या 5 सेकंड मध्ये जे उत्तर येईल ते खरं आहे, है ना? माझे रोजचे विचार माझ्या प्रगतीला साथ देतात का? 0 to 5. नकारात्मक विचार ओळखून मी ते बदलतो किंवा बदलते. ही एक शक्ती आहे. याच्यामध्ये मी स्वतःला 0 to 5 पैकी किती गुण देणार? नकारात्मक विचार ओळखून मी ते बदलतो किंवा बदलते, याच्यात मी स्वतःला किती गुण देणार 0 to 5? मी समस्यांपेक्षा संधीचा विचार करतो किंवा करते. खरं काय आहे तुम्हालाच माहिती आहे. बरेचदा आपण समस्यांचा विचार जास्त करतो. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या आईबाबांकडे जर गेली तर माझे वडील संधीचा विचार करतात आणि आई समस्यांचा विचार करते. खूप छान बॅलन्स करतात ते एकमेकांना. मग आम्ही त्यांना त्या समस्येमध्ये कुठली संधी आहे की आईला मदत करतोय, संधी, मग तिला अगदी आहा मोमेंट वगैरे असतो, वा अरे हो, मी तर हा विचारच केला नाही. तर असं तुमच्यासोबत होतं का बघा? समस्यांपेक्षा संधीचा विचार करतो किंवा करते. दोष देण्यापेक्षा उपाय शोधतो का उपाय शोधते? खूप लोक असतात, जेव्हा अचानक काहीतरी प्रॉब्लेम येतो ना, ते आधी शोधतील, अरे पाणी सांडलं, कोणाच्या हाताने पाणी सांडलं, कोणी इथे ग्लास ठेवला होता, समजत नाही का ही पाणी आणि ग्लास ठेवायची जागा नाहीये, इथे स्टडी टेबल आहे, इथे पुस्तकं आहे. असा जर तुमचा ऍटिट्यूड आहे आणि असा जर तुमची रिएक्टिव्ह ही रिएक्शन आहे, तर तुम्ही दोष देताय. आणि हे खूप कॉमन आहे बरं, हे खूप कॉमन आहे. मी माझ्या आजूबाजूच्या 99% लोकांमध्ये हे ऍटिट्यूड पाहिलंय. अगदी इन्स्टंट रिॲक्शन काय. पण समजा तुम्ही स्वतःवर काम केलं असेल, अच्छा पाणी सांडलंय, ओके, दॅट्स ओके, एक काम करू, कापड आणू आणि पाणी पुसून घेऊ, कुठले पुस्तक ओले झाले आहे, चल थोडं उन्हात ठेवून देऊ, अजून काय झालंय, टेबल आहे का, साफ करून घेऊ, चल बरंच झालं, खूप दिवसापासून टेबल साफ केला नव्हता, त्या योग्य होऊन गेला. आता हे पाहूया की अच्छा या पुस्तकातलं परत आपण लिहू शकतो का, किंवा किती डॅमेज झालाय, त्या नुकसानासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे. आता दोष देण्यापेक्षा आपण उपाय शोधतोय, है ना? तर खरोखर उत्तर द्या हा याच्यामध्ये. जितके स्वतःला कमी मार्क द्याल तेवढं खरं राहाल. मुद्दाम कमी मार्क देऊ नका, खरं खरं बोला, हे म्हणायचंय. माझं स्वतःशी बोलणं आदरयुक्त आणि सकारात्मक आहे. 0 to 5 पैकी. काय यार, माझ्याकडनं इतक्या चुका होतात. आता याही वेळेस ना मी विसरून गेले ते ऍक्च्युली. त्यांनी म्हटलं होतं की या वेळेपर्यंत तुम्ही हे सांगा, मी सांगायचंच विसरून गेले. अरे ती मीटिंग होती, खूप आधी बोलणं झालं, पण त्यांनी रिमाइंडरच दिलं नाही, मला लक्षातच नाही राहिलं. तर माझं स्वतःशी बोलणं आदरयुक्त आणि सकारात्मक आहे का? परत 25 पैकी मार्क द्या, त्याची टोटल करा, बेरीज करा आणि पुढे चला. ए, तुम्ही बरोबर स्पीड पकडू शकताय ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे? काही प्रश्न असेल तर मला जरूर विचारा. सगळ्यांनी अगदी सोबत सोबत चला. आणि जर तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तर प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही आधीच तुमची मार्किंग करून घ्या. आणि समजा तुम्हाला वाटत असेल मी खूप स्लो जाते, तर तसं सांगा, मी अजून फास्ट जाऊ शकते. सो आता आपलं आपण आता ऍक्शन मध्ये आहोत. आपला बिलीफ झाला, इमोशन झालं, थॉट झालं. आता आपण ऍक्शन मध्ये आहे. मी रोज माझ्या उद्दिष्टाकडे, जेही माझं महत्वाचं उद्दिष्ट मी ठरवलेलं आहे, उद्दिष्ट म्हणजे गोल, स्वप्न, आपण जे वरती एक इम्पॉर्टंट गोल करून ठेवलेलं आहे, त्याच्यावर गोलवर गोल केलाय, तर मी माझ्या त्या उद्दिष्टाकडे किमान एक पाऊल रोज टाकते किंवा टाकतोय. हे खरंच करताय का बघा? खरंच करताय का हे? याला 0 to 5 पैकी मार्क द्या स्वतःला. माझे आर्थिक निर्णय मी जाणीवपूर्वक घेते किंवा घेतो. आर्थिक निर्णय म्हणजे आर्थिकच निर्णय, हे पैशाच्याच बाबतीचा प्रश्न आहे. कारण पैशाच्या बाबतीत जो व्यक्ती निर्णय घेतो, तो बाकीच्या पण एरियामध्ये निर्णय घेतो किंवा नाही घेत. माझे आर्थिक निर्णय मी जाणीवपूर्वक घेतो किंवा घेते, याला 0 to 5 पैकी किती मार्क द्याल? तिसरा प्रश्न, मी माझ्या शिकण्यासाठी किंवा वाढीसाठी
वेळ देतो किंवा देते. आय चूज टू गिव्ह टाइम फॉर माय सेल्फ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. किती 0 to 5 पैकी किती मार्क द्याल स्वतःला? माझ्या कृती माझ्या भविष्याच्या ओळखीशी जुळतात. माझ्या कृती माझ्या भविष्याच्या ओळखीशी जुळतात. झिरो टू 5. जे पण माझे ऍक्शन्स आज घेते ते जे माझं फ्युचर आहे, माझं भविष्य त्याच्याशी जुळतंय का? मी सुरू केलेलं काम पूर्ण करतो किंवा करते. आता याच्यात 25 पैकी गुण द्या स्वतःला आणि त्याची बेरीज करा. या 5ही याची बेरीज करा. 25 पैकी किती गुण येतात ते लिहा. आता पुढचं अटेन्शन. अटेन्शन म्हणजे लक्ष. मी भीतीपेक्षा माझ्या इच्छांवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. भीतीवर की इच्छांवर? भीतीवर जास्त लक्ष असेल तर 0, 1, 2 आणि इच्छांवर जास्त लक्ष असेल तर 3, 4, 5. प्रश्न नंबर 2. मी रोज माझ्या आयुष्यातील समृद्धी ओळखतो किंवा ओळखते. खरं खरं सांगायचंय. जर समृद्धी रोज दिसत नाहीये आणि रोजचा तोचतोचपणा बोर झालाय तर समृद्धी ओळखत नाहीये आपण, आणि दॅट्स ओके. खरं खरं लिहायचंय बस. हीच एक कंडिशन आहे आणि पटकन लिहायचंय. हो, नाही नाही मला नाही वाटत माझ्या आजूबाजूला. आणि याच्यात तुम्ही वाईट व्यक्ती नाही बनत जर तुम्ही म्हटलं नाही मी समृद्धी नाही. मी जर समृद्धी ओळखली तर आय विल बी अ गुड गर्ल और गुड बॉय, असं काहीच नाहीये. हा पण एक ट्रॅप आहे. स्वतःला चांगल्या याच्यात गुड बॉक्समध्ये टाकण्याचा हा एक ट्रॅप आहे. ट्रॅपमध्ये फसू नका. जे खरं आहे ते लिहा, कारण ट्रॅपमधून आपण सुटणार आहे. जर तुम्ही आधीच सांगाल मी ट्रॅपमध्ये नाहीये तर तुम्हाला सोडवायला कोणीच येणार नाही. है ना? तिसरं, मी माझी मानसिक ऊर्जा जपते किंवा जपतो. आपली जी मानसिक एनर्जी, आपली जी एनर्जी आहे, आपली जी मानसिक ऊर्जा आहे, याचा आपण याची काळजी घेतो का? नंबर 4, वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी मी कमी करते किंवा कमी करतो. बरेचदा आपला वेळ जातो अननेसेसरी गोष्टींमध्ये. तर आपण किती टाइम वेस्ट करतोय, एनर्जी वेस्ट करतोय? वेळ घालवणाऱ्या गोष्टी आपण कमी करतो का जास्त करतो? 0 to 5 मध्ये स्वतःला मार्क द्या. मी कोणती माहिती आणि संवाद स्वीकारायचा हे जाणीवपूर्वक ठरवतो किंवा ठरवते. कुठली माहिती आणि संवाद, आता हे खूपच इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली आपल्या सोसायटीमध्ये. कारण की आपण दिवसभर खूप लोकांशी बोलतो आणि काही लोकांना सवय असते पूर्ण नकारात्मकच बोलत असतात. आणि आपण पीपल प्लीजिंगमुळे त्या संवादाचा एक भाग बनतो, कारण आपल्याला असं वाटतं की नाही नाही त्यांना वाईट नाही वाटायला पाहिजे. आपणही असं छान अग्री करतो, मान डोलवतो. आपल्याला पटत नाही, आपल्याला माहिती आहे की त्या नकारात्मक गोष्टी मला ह्या नाही ऐकायच्या यार, पण आपण मान डोलवतो. कोणी न्यूज पाहत असेल, टीव्हीवर काही सुरू आहे, सगळे मिळून पाहतात आहे. तुम्ही चूज करू शकता त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणं, जर तुम्हाला ती माहिती नकारात्मक वाटते तर कोणती माहिती आणि संवाद स्वीकारायचा खरंच आपण जाणीवपूर्वक ठरवतोय का नाही? खूपदा आपण नाही ठरवत जाणीवपूर्वक, आपण कॉन्शियस नसतो त्यावेळेस. या अकॉर्डिंगली मार्क द्या 0 to 5. आता याच्यात 25 पैकी किती मार्क मिळाले त्याची बेरीज करा. त्याची बेरीज झाल्यानंतर आता तुमचा जो फायनल स्कोअर आहे त्याच्यामध्ये तुमच्या बिलीफ, इमोशन, थॉट्स, ऍक्शन्स आणि अटेन्शन या सगळ्याची बेरीज, गोळाबेरीज करा. कारण 125 पैकी किती मार्क मिळत आहे ते लिहा. पल्लवी, येस. बिलीफ का फिर से एक बार बताइए ना प्लीज, क्वेश्चन. बिलीफ के क्वेश्चंस, ठीक है बताती हूँ मैं आपको. आपका जो भी गोल है, हिंदी में बताऊं मराठी में बताऊं, आपको जो कंफर्टेबल है वो.
आई बिलीव आई डिजर्व वेल्थ एंड अबंडेंस, वेल्थ या फिर जो भी गोल है आपका, वेल्थ या गुड हेल्थ या हैप्पीनेस या फिर ग्रेट रिलेशनशिप्स, डू आई थिंक दैट आई डिजर्व इट? दूसरा है आई बिलीव दैट मनी, गुड हेल्थ, हैप्पीनेस एंड हार्मोनियस रिलेशनशिप्स कैन कम टू मी इन एथिकल एंड अलाइंड वेज। क्या हम ऐसा मानते हैं कि हमारे तरफ पैसा या अच्छी हेल्थ आ सकती है एथिकल और अलाइंड वेज में? तीसरा, आई बिलीव आई कैन चेंज माई फाइनेंशियल रियलिटी। फाइनेंशियल रियलिटी का मतलब सिर्फ मनी से रिलेटेड नहीं है। आई बिलीव आई कैन चेंज माई हेल्थ का रियलिटी, जो भी आपका गोल है, हेल्थ का रियलिटी हो सकता है, हैप्पीनेस का रियलिटी हो सकता है, मेरे रिलेशनशिप में अगर मुझे जॉय नहीं मिल रहा है तो उसका रियलिटी है। तो क्या मैं मानती हूँ या मैं मानता हूँ कि मैं ये रियलिटी चेंज करने के लिए समर्थ हूँ? और फिर है आई बिलीव माई पास्ट डज नॉट डिफाइन माई फ्यूचर। मेरा जो भूतकाल है वो भविष्य को नहीं बनाता है, लेकिन बहुत लोग ये सोचते हैं कि बनाता है। तो यहाँ 0 to 5 में आप कितना खुद को मार्क्स देंगे? आई बिलीव आई एम केपेबल ऑफ बिकमिंग माई हाइएस्ट वर्जन, इसमें आप कितना ये करते हैं? ठीक है, ऑल क्लियर एवरीवन? अगर आपने मार्क्स दिए हैं तो चॅट बॉक्स में डाले की आपके कितने मार्क्स आहेत. सगळेजण आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्हाला किती मार्क्स मिळाले 125 पैकी. इथे कुठलंही जजमेंट नाही आहे. ठीक आहे, आपल्याला हे रेकॉर्ड किपिंग साठी, स्वतःच्यासाठी हा स्कोर जो आहे आज आपण डे 1 ला करणार आहे. प्रत्येक 7 दिवसांनी आपण बीटा शीट करणार आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक 7 दिवसांनी, कारण प्रत्येक 7 दिवसाच्या कॉन्व्हर्सेशन नंतर आपल्याला हे लक्षात येईल आपण कुठपर्यंत आलोय. 77, व्हेरी गुड. 115 125 पैकी, व्हेरी नाईस. अजून फक्त डॉक्टर रेखा आणि चैतालीनी पाठवलेत, बाकी सगळ्यांनी एक्सरसाइज केली आहे का नाही केली आहे? 78, व्हेरी गुड. 3 लोकांचे आले आहेत मला. 115, वंडरफुल. सगळ्यांना करायचंय, कोणीच या एक्सरसाइज पासून वाचू शकत नाही. 95, 103, व्हेरी गुड. व्हेरी नाईस. फक्त एकच अट आहे की खरं बोला स्वतःशी. इथे आपण काही कोणाला मार्क जास्त आणि कमी हे करणार नाही. जेवढं कमी मार्क असेल ना तो विनर आहे ऍक्च्युली. तुम्हाला सांगितलं नाही मी आधी. अविनाश सर, तुमचा स्कोर आलेला नाही अजून. अनिता मॅडम, तुमचा पण स्कोर आलेला नाही अजून. मॅडम माझं जरा स्लो आहे, थोडा वेळ लागेल मला हे काही व्हायला. प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधीही हे करू शकता, कारण की आपल्याला थोडंसं अजून 5 मिनिटं, म्हणजे ऍक्च्युली मी आज वेळ जास्त घेतलाय तुमचा सगळ्यांचा, पण आपण यावर परत चर्चा करणार आहे आणि आपण प्रत्येक दिवशी एका गोष्टीला घेणार आहे. म्हणजे हे जे बीटाचं वर्क आहे हे खूप डेप्थ मध्ये जाणार आहे. तर सोमवारी आपण बी मध्ये खूप जास्त डेप्थ मध्ये जाणार आहे. तर आज आता फक्त हे ऐकून घ्या, तुमचं स्कोरिंग झालेलं आहे. तुम्ही नाही, करा मी आता मॅडम. परत रेकॉर्डिंग ऐकणार. बिलकुल, परत रेकॉर्डिंग त्याच्यात ऐका, करून परत मग करा. लिहिणार मी. अगदी जरूर. हा, म्हणजे मी तसं करेन, म्हणजे नीट चालेल, समजेल व्यवस्थित. समजेल. बरोबर, अगदी काहीच हरकत नाही. तर आता हा 100 ते स्कोर हा बोला. मी हा बोला. हा स्कोर आपण प्रत्येक एरियामध्ये वेगळा वेगळा काढून ठेवला तर चालेल अजून? बिलकुल चालेल, बिलकुल चालेल, अगदी. इंडिव्हिज्युअली HR, HWR, H खूपच सगळं. छान. अजून डेप्थ मध्ये वर्क होईल आणि अजून चांगलं होईल. मी तर तुम्हाला यासाठी एक इम्पॉर्टंट घ्या म्हटलं, कारण बरेचदा आपल्याला एक बर्निंग प्रॉब्लेम असतो, तो सॉल्व्ह झाला तर मला असं वाटतं माझे सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील, असं लोकांना वाटतं. पण तुम्ही समजा तुमच्यामध्ये तेवढं पेशन्स आहे, HWRH तुम्ही करू शकता, जरूर करा. रेकॉर्डिंग ऐका आणि त्याच्यात जरूर करा. ओके. आता आपल्याला 100 ते 125 मध्ये ज्याही लोकांचे मार्क आहेत, फॉर एक्झाम्पल 115 चंदाताईंचे आहेत, चैतालीचे आहेत, तर त्याच्यात आयडेंटिटी शिफ्ट तुमचं ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे. म्हणजे ह्या मागच्या 2 दिवसांचं वर्कशॉप जे तुम्ही केलं त्याच्यानंतर तुमची आयडेंटिटी शिफ्ट ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि ही खूप चांगली न्यूज आहे. याचा अर्थ काय आहे की जर तुमची आयडेंटिटी शिफ्ट ऍक्टिव्हेट झालेली आहे, अजूनही तुम्ही अंधारात आहेत, कारण ती कुठली आयडेंटिटी तुम्हाला माहिती नाही, ती आपण क्रिएट करणार आहे. पण ती जेव्हा तुम्ही क्रिएट करणार, तुमचे रिझल्ट खूप फास्ट तुमच्याकडे मॅनिफेस्ट होऊ शकतात. तर तुम्ही आता जिथे तिथेच राहा आणि आज दिवसभरामध्ये या स्कोअरला, कधी एकदा जरी वेळ मिळाला, या स्कोअरला बघा आणि परत स्वतःला विचार करा,
विचारा की मी हे जे प्रश्नांची उत्तर दिली हे खरं आहे का मी स्वतःला 5 पैकी 5 देण्याच्या बिलीफच्या अंडर प्रेशरमध्ये लिहिलेलं आहे. बस हा एक प्रश्न विचारा. त्यानंतरही खरा स्कोअर असेल तर येस इट इज देअर. पण बरेचदा आपल्याला हा बिलीफ ओळखणं जरुरी असतं. मी चांगला मुलगा आहे किंवा चांगली मुलगी आहे, हे जे आपल्याला व्हॅलिडेशन आपल्या आईबाबांकडून ॲज अ चाइल्ड हवं असतं ना, ते आयुष्यभर राहतं. आता माझे आई वडील दुसऱ्या घरात राहतात, माझ्या इथून काही किलोमीटरवर दूर राहतात, पण ते माझ्या डोक्यात सतत जगतात आहे. ते फिजिकली जरी माझ्यासोबत नाही राहत आहे आणि दुसऱ्या घरात राहतात आहे, पण माझ्या डोक्यात ते सतत आहेत. कुठल्या रूपाने? माझ्या बिलीफच्या रूपाने. आता कुठलंही काम करेल तर मला काय वाटेल, अरे माझ्या आईचे आवाज तर माझ्या अजूनही गुंजतील ना, गुणगुणतात ते आपल्या, की अरे हे असं कसं करते तू, थोडं फास्ट कर, अरे तू असं कसं करते, तू हे केलं पाहिजे. बरेचदा आपल्या आईबाबांचे शब्द जे आपला जो सेल्फ टॉक आहे ना, लहानपणी आपल्या आईबाबांनी आपल्याला जे म्हटलंय तोच ऍक्च्युअली असतो. तर तो तुम्ही ओळखा की कुठे माझ्या आईनी मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी ते चांगलं काम केलं पाहिजे, या हेतूखाली आपण लहानपणी जर काम केलं असेल तर आजही एक्सरसाइज करताना तो बिलीफ येणारच आहे. त्या प्रेशरमध्ये तर 5 पैकी 5 मार्क नाही दिले. बस हे स्वतःला अनालाइज करा. हे इम्पॉर्टंट आहे. 75 ते 99 मध्ये जर तुमचे गुण आहे तर तुमच्यामध्ये केपेबिलिटी मध्ये आहे की खूप जास्त स्ट्रॉंग प्रोग्रेस तुम्ही करू शकता लाईफमध्ये. खूप स्ट्रॉंग प्रोग्रेस करू शकता. कारण तुम्ही ओपन आहात ग्रोथसाठी. जर 50 ते 74 मध्ये तुमचे गुण आहे, म्हणजे 50 to 74, तर तुम्हाला थोडे इनकन्सिस्टंट इमोशनल पॅटर्न्स आहेत. इनकन्सिस्टंट इमोशनल पॅटर्न्स म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या भावना वर खाली खूप फास्ट होतात. 50 ते 74 म्हणजे 50 to 74 इनकन्सिस्टंट इमोशनल पॅटर्न्स. आणि समजा 50 पेक्षा खाली गुण मिळाले आहे, तर ओल्ड आयडेंटिटी डॉमिनंट आहे आणि फक्त नॉलेज आणि ज्ञानाने बदल होणार नाही. डीप वर्कची गरज आहे आणि पुढचे 2 आठवड्यामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. आणि जेव्हा पुढच्या 2 आठवड्यात काम करू, तर जो तिसरा आठवडा आहे तो वेगळा राहणार. ठीक आहे? तर आता स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. बस अगदी 2-3 मिनिटात आपण संपू. सगळ्यात कमी गुण मला कुठल्या भागात आहे? लक्षात घ्या फक्त कुठल्या भागात आहे? BETAA. कोणता विश्वास मला आधी बदलायची गरज आहे? म्हणून म्हटलं होतं मी की आता पुढच्या वेळेस याल तर वेगळ्या वेगळ्या कलरचे पेन घेऊन या. कोणता विश्वास आधी बदलायला हवा त्याच्यावर असं फक्त टिक करा. टिक मार्क करा. कोणती भावना मला दररोज जोपासावी लागेल, ज्या भावनेच्या म्हणजे आता तुम्ही एक प्रश्न होता त्याच्यामध्ये की मला स्वतःबद्दल माझ्या ज्या भावना आहे त्या माझ्या गोलला अलाइंड आहेत, असा एक प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये जी भावना होती, कधी पुष्कळदा आपल्याला लो फिलिंग होतं, पुष्कळदा आपल्याला स्ट्रेस्ड आउट वाटतं. तर त्यामध्ये बघा कुठली भावना त्याच्या अपोजिट भावना तुम्हाला असायला हवी. माझं लक्ष कुठे वाया जात आहे? एका शब्दात लिहा. इंस्टाग्राम रील्स, अननेसेसरीली लॉंग कॉल्स, कुठेही आपण गेलो आणि कोणी भेटलं त्याच्याशी म्हणजे इच्छा नसताना खूप वेळ बोलत राहणे, घरी लवकर न येणे, आपल्या वर्क प्लेसवर उगाच वाया घालवणं वेळ, की या वाजता जाऊ बुवा घरी आरामात. कुठे वाया हा जो वेळ जिथे वाया जातोय तिथेच लक्षही वाया जात आहे. अटेन्शन कुठे चाललंय? कुणाला रागवायचं असेल तर दोन शब्दातही तुम्ही रागवू शकता, त्याची चूक सांगू शकता, पण तुम्ही 20 ते 200 शब्द बोलताय. तुमच्या घरच्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही त्यांच्याबद्दल नाराज आहात. आता तुम्हाला 5 शब्दात बोलायचंय, तुम्ही 500 शब्द वापरताय. तर कुठे हे लक्ष, तुमचं अटेन्शन, तुमचं टाइम आणि तुमची एनर्जी कुठे वाया चाललाय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे यात. हे जर फक्त एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहिलं, तुमची लाईफ सेट होऊ शकते. आणि पुढचे 7 दिवस कुठली एक कृती मी सतत करणार आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्यासाठी पुढचे 7 दिवस मी स्वतःचा बीटा स्कोअर वर होण्यासाठी काम करणार आहे. ही माझी एक कृती मी सतत करणार आहे. कुठली पण एक कृती. कुठले विचार, आता हे जे प्रश्न आहेत ना, कुठला आता तुमचा बिलीफ सगळ्यात कमी आहे, आता हे जे सगळे रिफ्लेक्शन्स आहे हे आपण सोमवारी करणार आहे. आणि प्रत्येक दिवशी एक दिवशी आपण बीचा घेणार, दुसऱ्या दिवशी ईचा घेणार, टी घेणार, ए घेणार. तुमच्या प्रत्येक व्यक्तीची ही शीट तयार पाहिजे सोमवारी येताना. आणि आपण
BETAA पुढचे 5 दिवस प्रत्येक बिलीफ मध्ये आपण डीप जाणार आहे. तुमची इथे लाईव्ह कोचिंग होणार आहे. तर रोज लाईव्ह या जेवढं पॉसिबल असेल आणि आपले बिलीफची लिस्ट ठेवा. रेकॉर्डिंग पाहत असेल तरी काहीच हरकत नाही, कारण की फक्त 2 लोकांच्या शेअरिंगनी पण 200 लोकांना उत्तर मिळू शकतं. ठीक आहे. तर आज हा फक्त अवेअरनेस. आता आपल्याला शनिवार रविवार काय काम करायचंय. शनिवार रविवार स्वतःकडे लक्ष द्यायचंय. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे माझं अटेन्शन, माझा टाइम आणि माझी एनर्जी कुठे वेस्ट होते. मी स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये पैसा जास्त घालवलेला आहे की खर्च करण्यात जास्त घालवलेला आहे. माझं आरोग्य माझ्यासाठी किती नंबरची प्रायोरिटी आहे. नंबर 1 का नंबर 10? माझं आरोग्य. ठीक आहे. हे झालं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण रोज एक डायटरी चेंज करणार आहे. तर आजपासून सोमवारपर्यंत तुम्हाला 2 चेंजेस करायचे आहे. आज शुक्रवार आहे. आजपासनं तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोज हिरवी पालेभाजी 1 पोर्शन 1 वाटी इन्व्हॉल्व करणार. आणि दुसरा पॉइंट, आता हे सेशन झाल्यानंतर कुठलंही अन्न खाण्याच्या आधी थोडंसं पाणी गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चिमूट हळद, 1 चिमूट काळं मिरं पावडर, 1 चमचा तूप आणि अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. परत सांगते मी, 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याला गरम करायचंय. त्याच्यामध्ये 1 चमचा एक चिमूट हळद, 1 चिमूट काळं मिरं पावडर, 1 चमचा तूप आणि अर्धा लिंबू हे टाकायचंय, प्यायचंय आणि हे रोज उपाशी पोटी सकाळी प्यायचंय. आणि रात्री झोपतानाही प्याल तर छान आहे. पण बरेच लोकांना मग पाणी पिलं तर बरेचदा वॉशरूमला जावं लागतं. म्हणून समजा संध्याकाळी 6-7 हे पिऊन घ्याल तरीही चालेल, रात्रीच्या जेवणाच्या आधी. पण रोज सकाळची सुरुवात तुमची या पाण्याने झाली पाहिजे. मैम ये 1 बार या 2 बार करना है? 1 बार करो पहले. और इसमें लास्ट क्या बोला? हल्दी, काली हल्दी, मिरी, घी के बाद? हाँ, एक चिमूट हल्दी, काली मिरी, घी. हाँ। अगर हो सके तो गाय का घी, अगर आज गाय का घी नहीं है तो कोई भी घी इस्तेमाल कीजिए, लेकिन हो सके तो गाय का घी. और नींबू का रस, लेमन जूस आधा. तो ये कुनकुने पाणी में डालना है, बहुत बॉईल नाही करना है. जे जास्त गरम केलं तर याचे सगळे एलिमेंट्स जे आहेत ते डिस्ट्रॉय होतील. तर अगदी कोमट पाणी करून हे प्यायचं आहे. आणि आजपासून तुमच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या असल्या पाहिजे. हे का आवश्यक आहे? आपलं नर्वस सिस्टम रिसेट होत आहे. खूप सारे नवीन कॉन्व्हर्सेशन्स आहे आणि तो टायर्ड नको व्हायला, त्याला न्यूट्रिशन मिळायला हवं. म्हणून आपण या पूर्ण प्रोग्राममध्ये डाएट आणि आपले विचार या 2 गोष्टींवर काम करणार. तुमचं ब्रेन जर थकलं ना, तर तुम्ही ते कितीही काम केलं तर शरीराची साथ मिळणार नाही. तर शरीराची साथ मिळायला हवी. तुमची तब्येत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके. काळे मिरे पावडर किती घ्यायची? चिमूटभर अगदी. चिमूटभर, जेवढी हळद तेवढीच काळे मिरे पावडर. आणि हे सगळे जे आहेत ना, याचे बेनिफिट्स असे आहेत, या सगळ्याला अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट आहे. अँटी इन्फ्लेमेटरी. तर आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशनमुळे फॅट डिपॉझिट होतं. इन्फ्लेमेशनमुळे वेगवेगळे रोग येतात. इन्फ्लेमेशनमुळेच ऑटोइम्युन डिसीजेस जसं कॅन्सर आहे किंवा अर्थरायटिस आहे किंवा पुष्कळ सारे डिसीजेस जे आहेत ना, डायबिटीज आहे, सगळे इन्फ्लेमेशन. तर आपण अँटी इन्फ्लेमेटरी डाएटवर येणार आहे हळूहळू. मैम आपने जो एक चीज पे वर्क करने के लिए बोला है फॉर 1 वीक, हाँ. सो ये अब हमारा जो ये बीटा हमने जिस चीज पे लिखा है उसके अलावा भी हो सकता है? उसके अलावा भी हो सकता है. जो भी आपके मन में पहले आए वो है. बिकॉज जो सेकंड गोल है उसके लिए है. यस, तो बिल्कुल, वेरी गुड. आपका स्कोर अच्छा क्यों आया पता है? आपकी प्रोग्रेस फास्ट है. गुड, बिल्कुल आप कर सकते हैं. बिकॉज इवेंचुअली दोनों एक अच्छे ट्रैक में अच्छे से Yes. प्रोग्रेस कर पाएंगे. यस, इनर वर्क और आउटर वर्क जब साथ में चलता है तो रिजल्ट बहुत फास्ट आते हैं. बिल्कुल. और मंडे को हम बी में बहुत ज्यादा डीप जाने वाले हैं. सो बी रेडी विथ अ लॉट ऑफ हार्ट ब्रेक्स. बी रेडी विथ सम लो इमोशंस फॉर एक्सपिरियन्सिंग लो इमोशंस मंडे को. ठीक आहे. तो पाणी का ग्लास लेकर आना. तुम्ही सगळेजण आपला एक रुमाल घेऊन या, टिश्यू पेपर घेऊन या आणि काहीच काळजी करू नका. आपण जेव्हा लो मध्ये जातो तेव्हाच आपण हाय मध्ये येतो. ठीक आहे. तर रेडी राहा.
एक खूपच सुंदर आपली म्हणजे अगदी मॅरेथॉन स्प्रिंट याचं कॉम्बिनेशन राहणार आहे. आणि 21 दिवसामध्ये तुम्हाला असं काही दिसणार आहे जे खूप वर्षांपासून दिसलेलं नाहीये. तर आजचं हे असाइनमेंट तुम्ही केलंय. आता पुढचे 3 दिवस मी तुम्हाला डाएटचे 2 थिंग्स सांगितलेत आणि तिसरं वर्क आहे तुमच्यासाठी की स्वतःचे बिलीफ पॅटर्न्स, कुठले इमोशनल हा या व्यक्तीने हे म्हटलं ना की मला खूप राग येतो. ओके, मला राग येतो, माझं इमोशनल ट्रिगर आहे. लिहून ठेवा. कोणी जर मला लवकर कर, लवकर तयार हो असं म्हटलं तर मला राग येतो. हा ट्रिगर झाला. कुठल्याही गोष्टीने जिथे मला राग येतो त्याची मी लिस्ट बनवणार आज. ठीक आहे, 3 दिवस. ओके, पहिला दिवस होता म्हणून आपल्याला आज थोडा जास्त वेळ लागला, पण पुढच्या आठवड्यात जसं आपण हळूहळू रोलिंग मध्ये येऊ, आपल्याला लवकर लवकर ओपनिंग मिळायला लागते. ऑलराईट. तर थँक्यू अविनाश सर, तुमचा कॅमेरा ऑन नव्हता पण तुम्ही ऍक्टिव्हली इन आहात असं मी बघू शकते. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आपल्या ज्या रेग्युलर ग्रुप म्हणजे आजपासून जो नवीन ग्रुप तो नाही, जो आपला जुना म्हणजे कालपर्यंतचा ग्रुप आहे त्यात जरूर टाका. कारण की आपल्याला फक्त 10 लोकांसोबतच हा ग्रुप तयार करायचा आहे. 10 लोकांच्या वर आपण एंट्रीज घेणार नाही, पण त्यांना एक जीवनामध्ये पॉसिबिलिटी आहे याची आशा तुमच्याकडून मिळू शकते, है ना. तर ह्या 3 दिवस हे काम करा. सोमवारी आपण बिलीफ मध्ये जाणार आहे, त्यासाठी तयार राहा. काही प्रश्न असेल तर विचारा, अदरवाईज मी मीटिंग एंड करणार. ओके. जे शेवटचे प्रश्न विचारले ना तुम्ही ते लिहिलेले नव्हते, म्हणजे तुम्ही वाचत होता पण ते तुम्ही दाखवले नाही स्क्रीनवर. असं का? हा ठीक आहे, मी एक काम करते, ग्रुपमध्ये सगळे प्रश्न कॉपी पेस्ट करून टाकते. हा, शेवटचे म्हणजे अगदी ते 5 नाही, सगळे. दाखवले ते. हो, सगळे प्रश्न शेवटचे मी तुम्हाला का नाही, अगदी शेवटचे जे आहेत ना ते रिफ्लेक्शन हा हा क्वेश्चन ते तुम्हाला नाहीच मिळणार. ते रिफ्लेक्शन क्वेश्चन वाचून काही होणार नाही. ते ओके संभाषण होणार आहे आपलं पुढच्या आठवड्यात. मैम, ओके. हाँ एक क्वेश्चन था। प्लीज. जैसे अब अपनी बिलीफ चेंज हो रही है मनी से रिलेटेड, हाँ लेकिन अपने स्पाउस की नहीं हो रही है, तो उस कारण जो रिपरकशंस होते हैं लाइफ में, उसको कैसे हैंडल करना? वेरी गुड क्वेश्चन. हर कॉइन के 2 बाजू होते हैं. हमने शिवा शक्ति के बारे में भी बात की. तो शिवा शक्ति का कॉन्सेप्ट क्या है? कहते हैं अगर आप आपकी जिंदगी में सिर्फ अच्छी चीजें चाहते हो तो अच्छी चीजें आपको नहीं मिलेगी, क्योंकि हर अच्छी चीज पैकेज के साथ आती है. उसके साथ अच्छा मतलब वो हो सकता है और नहीं हो सकता है. दोनों पॉसिबिलिटीज को आप साथ में स्वीकार करने के अगर पात्र हो तो वो चीज आप मैनिफेस्ट करते हो. तो हर इंसान गुड और बैड थिंग्स के पैकेज में आता है. हर बिलीफ एम्पावरिंग या लिमिटिंग हो सकता है. आपका काम है खुद पर काम करना. आप जब खुद पर काम करते हो, खुद के अगर वो आपको लगता है कि उनका बिलीफ तो ये है, इसका मतलब आपका भी लिमिटिंग बिलीफ उसी एरिया में है और वो आपका रिफ्लेक्शन है, वो आपका प्रतिबिंब है. आईने में जैसे खुद को देखते हैं ना, वो आईना है आपका. बिलीफ्स उनके अंदर नहीं, आपके अंदर है. एंड इट इज एन इंडिकेशन कि यू नीड अ लॉट ऑफ इनर वर्क. और इसीलिए आपको उनके अंदर वही दिख रहा है, क्योंकि वो आपके अंदर मौजूद है. ओके, सच सच बताइए, है कि नहीं आपके अंदर मौजूद? है, लेकिन मैम मतलब मैं समझ ही नहीं पा रही हूँ जो अभी चल रहा है ना, वो मुझे मतलब ऐसा लग रहा है आपसे मैं डिस्कस ही कर लूँ अलग से। बिल्कुल डिस्कस जरूर करेंगे अलग से, लेकिन हमारे अंदर जिस चीज का अंश है वही हमें दूसरों में दिखता है. हम्म, और इसका मतलब ये भी नहीं सबोटाज करो, बात करो कि मुझे उस इंसान में वो दिखता है, क्योंकि जब तक वो बात आपके मन में विचार इसलिए नहीं आया, निगेटिव पॉजिटिव खुद को जज नहीं करना है. यूनिवर्स बोल रहा है कि ये दिख रहा है ना, इसका मतलब ये तुम्हारे अंदर है, उस पर काम करो, बात करो किसी से. यही कोचिंग का यही एडवांटेज होता है कि आप हर चीज के बारे में बात कर सकते हो. इट इज नॉट जस्ट इंफॉर्मेशन जो आपके बिलीफ चेंज कर सकता है. जब तक हम इंटरेक्शन नहीं करेंगे, बात नहीं करेंगे, क्लियरेंस नहीं आएगा. यस, थैंक यू। मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मुझे कॉल आप व्हाट्सएप पे मैसेज डालिए, हम एक टाइम डिसाइड करेंगे, देन वी विल टॉक डॉक्टर श्वेता. ऑल राईट, टेक केअर, बाय बाय, तथास्तु. 3 दिवस आपलं काम लक्षात ठेवा आणि सोमवारी भेटू आणि खूप मजा येणार आहे. एक्साइटेड राहा जर्नीसाठी. थँक्यू मॅम. मोस्ट वेलकम. थैंक यू सो मच। Thank you.